मोबाईल ठेवतो आणि जसं जसं वरती चाललोय तसं तसं दुःख पण वाढत चाललंय. पाहू शकता हे बघा ऑटो ॲक्सिडेंट झालं. खूप असं म्हणजे परतीच्या प्रवासाला अचानकपणे टायर फुटलाय. 678 आणि ही प्रॉपर्टी ती आपली आहे. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी चाललोय लोणावळ्याला माझ्या मित्रांसोबत. ते तुम्हाला कळालंच असेल थंबनेलवरनं, शॉर्ट सिनेमॅटिकवरनं. ब्लॉगमध्ये खूप मजा असणार आहे, मस्ती असणार आहे. ब्लॉग संपूर्ण बघा. माझे मित्र आहेत, आम्ही चाललो 3 बाईक घेऊन, एक कार पुढे गेले. ब्लॉग संपूर्ण बघा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला ब्लॉग चालू. तर फायनली आता आम्ही थांबलो आहे पेट्रोल भरायला आणि आपल्या ज्या 2 बाईक आहेत त्यामध्ये पेट्रोल भरत आहे. आणि जे मी एक बाईकवर आलो आहे ती माझ्या भावाची बाईक, त्यामध्ये मी पेट्रोल भरून आलो होतो ऑलरेडी, कारण प्रवासात आपल्याला परत थांबायला नको म्हणून. पण ठीक आहे, काही नाही, हरकत नाही. आणि आपली कार पण येते मागूनच आणि ती पण थांबेल मे बी. तर बघूया त्यांना किती वेळ होतो यायला, त्यानुसार मग आपला पुढचा प्रवास आपण स्टार्ट करूया. तर प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा आम्ही पेट्रोल भरायला थांबलो होतो ते आम्ही बदलापूर गावामध्ये पेट्रोल भरायला थांबलो होतो, त्याच्यानंतर असा मुसळधार पाऊस होता त्यामुळे आम्हाला फुटेज कॅप्चर करता आलं नाही. आता आम्ही पोहोचलोय नेरळ गावात, जिथे खूप म्हणजे असंच काय म्हणतात सगळ्यात प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ असं म्हणणं जाणारं नेरळ माथेरान. हे आपल्याला त्या डोंगर तो त्या साईडला आपल्याला आपण जो व्ह्यू घेतोय तो डोंगर दिसतोय त्या साईडला आपला माथेरान आहे आपल्या साईडला. आणि आता आपण चाललोय कर्जत गावाच्या दिशेने नेरळातून. तुम्हाला मी आता तुम्हाला एंट्रन्स सुद्धा दाखवू शकतो. माथेरानला जायचा एंट्रन्स जो आहे म्हणजे तो माथेरानला जायला तो वेगळा रूट आहे. आणि आपण चाललोय लोणावळा, तर तुम्हाला मी त्या साईडचा रूट दाखवून देतो. आणि हे आमचे 2 मेंबर आपल्यासाठी थांबलेले होते. आपण जेव्हा कॅमेरा सेटअप करत होतो तेव्हा. चला रे, हे सुद्धा आपल्याला जॉईन होते तिथून. तुम्ही पाहू शकता निसर्गाचं सौंदर्य खूप भारी, छान एकदम. त्या साईडला तुम्हाला व्ह्यू दिसेल का माहीत नाही, पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला मी कॅप्चर करून दाखवतो. त्या डोंगरांमधून असलेले छोटे छोटे धबधबे, ॲक्च्युली ते आपल्याला इथून छोटे दिसत आहेत, पण ते ॲक्च्युली छोटे नाही आहेत, खूप मोठे आहेत ते. आणि तो हा आपला माथेरानला जायचा एंट्रन्स आहे. इथून आपल्या खाजगी वाहनं जाऊ शकतात, बाईक कार, पण आपल्याला पुढे पार्किंग करावं लागतं. आणि इथून शेअर रिक्षा किंवा शेअर टॅक्सी वगैरे असतातच माथेरानला जायला. तर कोणाला जायचं असेल तर तुम्ही नेरळला उतरून तुम्ही शेअर टॅक्सी किंवा शेअर ऑटो करू शकता इथे येण्यासाठी. मी पण इथे खूप वर्षानंतर म्हणजे मी पण इथे नेरळला असताना माझी इंजिनिअरिंग पण कम्प्लीट केली आणि जवळजवळ 7 ते 8 वर्षानंतर मी या रूटला परत एकदा भेट देतो. असं येता अशी जुनी आठवणी, आमच्या मित्र मैत्रिणी, आमच्या कॉलेजचा ग्रुप, कॉलेजच्या आठवणी सगळ्या अशा फ्लॅशबॅक होत होत्या मला. खूप चांगलं वाटतं, खूप भारी वाटतं इथे आलं. आणि आताचा क्लायमेट म्हणजे अतिशय हे ज्या बाईक रायडर्सला जी तुम्हाला मजा करायची असेल किंवा तुम्हाला एन्जॉय करायचं असेल मान्सूनना, आता हा एक वन ऑफ द बेस्ट सीझन म्हणू शकतो आपण.
फायनली आम्ही आता पुन्हा एकदा हॉल्ट घेतलाय, कारण आत्ताशी आमच्या कारने माथेरानचा टर्न घेतलाय, तो मागाशी तुम्हाला दाखवला. आणि आता आम्ही थांबलोय हडप वडापाव सेंटरला. तर इथे थोडासा नाश्ता करतो, तेपर्यंत वाट बघतो. आणि हे हातामध्ये माझं हेल्मेट आहे. मी तर चांगलं केलं का मी अजून एक हेल्मेट घेऊन गेलो होतो, कारण सेलूच्या पट्ट्यामध्ये एवढा पाऊस होता ना, त्याचे एवढे दणके लागत होते पावसाचे, पण त्या हेल्मेटमुळे मला खूप संरक्षण भेटलं. तर मी घेत नव्हतो, पण माझ्या भावाच्या आग्रहामुळे मला ते हेल्मेट घ्यावं लागलं, पण त्याचा पण फायदा आला. तर असंच मग मोठ्यांचं कधी ऐकलं की चांगलं पण होतं. तर इथे आम्ही आता थांबलो आहे आणि हे सर्वजण वडापावची ऑर्डर द्यायला गेलेत. सो बघूया आता आपण इथला वडापावची टेस्ट कशी आहे काय, तर त्याचं मी तुम्हाला सांगेल. नाही सांगितलं. हे सर्व आम्ही बाईकवालेत आणि कारमधले अजून 5 जण ते येत आहेत मागून. सुंदर असा पाऊस आणि मित्र सोबत आणि त्यातलाच हा आमचा नाश्ता वडापाव. खूप एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स वाटतोय मला आज. खूपदा मी खूप त्रासलेलो डेली रुटीनमुळे, पण आज मला एवढा आनंद वाटतोय का मी फिरायला आलोय. एवढा पाऊस आहे बाहेर, प्लस आपल्या बाईक राईड आहेत, आपले मित्र आहेत सोबत, अजून काय पाहिजे आयुष्यात. तर चला मी आता पटापट नाश्ता करून घेतो, कारण मला पण भूक लागली खूप वाजता आणि खूप चविष्ट नाश्ता असं देतोय. यांनी सगळ्यांनी सुरुवात पण केली. गौरव कधी सुरुवात करशील भाई? चटणी मागवतो. ठीक आहे चला, तर मी आता पटकन नाश्ता करून घेतो आणि मग आपण पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करू. पाऊस तर आलाय, आपली कार पण आली तर चांगलंच आहे. मग त्यांच्यासोबत आपल्याला जाता येईल. आता कार मधल्यांचा एक्सपिरियन्स मला पण जाणून घ्यायची आतुरता आहे, कारण त्यांना एवढी मजा नसेल येत मे बी, असं मला वाटतंय. तर बघू, ते आल्यावर आपण त्यांना पण विचारूया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. तर फायनली मित्रांनो नाश्ता आपला झालाय आणि आपली कार पण आले. कारमधली पब्लिक आता ही खाते. राहुल एवढा काय साधम्यात आहे? असं टेन्शन आहे का वडापावचा? बाकीची पब्लिक उतरत नाही कारमधून, आपण जाऊया त्यांच्या इथे. हे बाहेर नाही निघणार. उतरलेत, ओपन कर रे. कसा एक्सपिरियन्स कार मधला? एक नंबर. आमचा ड्रायव्हर बैलगाड्याचा मालिक आहे, त्यामुळे तो स्लो येतो जरा. हा का, असा विषय आहे का? मी तेच बोललो, यांनी कधीशी टर्न घेतले, बोललो येत नाही अजून. उतरा खाली. फायनली सगळे आम्ही उतरलोय गाडीतून आणि आता हे सर्वजण खातील. आम्ही लगेच पद्धतशीर परत प्रवासाला. फायनली सर्वांचा नाश्ता झालाय आणि हे सर्व परत गाडी काढतात आपण. आणि कारमधली पब्लिक पण आता ही चहा पिऊन अर्धी पब्लिक तर जाऊन बसले, पण ही आता बसतील जाऊन. आपण परत निघूया प्रवासाला आपल्या. असं कसं करून दाखव रे हेल्मेट दे. चलो. उभं राहा. मला पकडा आणि उभं राहा. राव बा बिंदास, काय नव्हत. मागा नको जा, पडतील.
फायनली मित्रांनो आता आम्ही पोचलोय मंकी पॉइंटला. तुम्ही इथे पाहू शकता स्वर्गापेक्षा कमी असं हे नाहीये सौंदर्य. इथे पूर्ण खाली खोपोली सिटी. हे संपूर्ण माझे मित्र नजाऱ्याचा आनंद घेतात. खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. आणि तुम्ही या साईडला बघू शकता संपूर्ण ढग आलेत. असं वाटतं की आपण ढगामध्ये सध्या आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. सो फायनल थोडंसं रिलॅक्स वाटतंय. एकदम मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय. हा इथून एक्सप्रेस हायवे तर डायरेक्ट आपल्याला पुन्हा साईडला जातो. खूप सुंदर असं सौंदर्य आहे ह्याचं. काय सुंदर असं सौंदर्य तुम्हाला बघायला भेटतंय. आणि इथे ना या साईडला पटरी आहे, रेल्वे ट्रॅक आहे, पण तो सध्या दिसत नाहीये. एवढा जबरदस्त धुकं पसरलंय. आणि हे माझे मित्र सर्व आता फोटो काढण्यामध्ये बिझी झालेत. पाऊस पण यायला लागला. आता आपल्याला पटापट निघावं लागेल. गो अगेन टू द जर्नी. आपली कारवाली पब्लिक कारमध्ये बसते. यारे पटापट. चला आपण देखील निघलोय आपल्या प्रवासाला परत. आता डायरेक्ट आपल्याला आपल्या बिलावर थांबायचंय का. पाऊस पण परत सुरू झालाय. मोबाईल मला आठ ठेवायला लागतंय असं मला वाटतंय. खूप असे पर्यटक येतात इथे, पण मला ह्याचं वाईट वाटतंय. ॲक्च्युली ते इथे खातात आहेत आणि सर्व इथेच टाकतात आहेत. तर मित्रांनो तुम्हाला रिक्वेस्ट करेल मी की असं करत जाऊ नका. तुम्ही बघू शकता इथे रस्त्याच्या कडेला किती कचरा दिसतोय आपल्याला. ते आपल्याला निसर्गाने सौंदर्य दिले तर आपण त्याला जपायला पाहिजे असं मला वाटतंय. तर ठीक आहे, असो. सर्वांचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा असतो त्यामुळे ते काय बोलत नाही त्यावर. सध्या आता नेचर एन्जॉय करूया. संपूर्ण असं धुक्याने भरलेला रोड आहे. त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला मे बी दिसत असेल किंवा नाही मला कळत नाहीये, पण पाऊस पण आलाय. सो मी आता मोबाईल ठेवतो. आणि जसं जसं वरती चाललोय तसं तर धुकं पण वाढत चाललंय. त्यामुळे ड्रायव्हिंगवर फोकस करावा लागेल. तर चला मित्रांनो पटकन आता जाऊन आपण बिलावर भेटूया आपल्याला. तर त्या साईडच्या रोडने ट्रॅफिक दाखवते. आपण रोड जातोय विलाला पण आहे. तिथे सिटी असल्यामुळे ऑफकोर्स ट्रॅफिक तर असणार तिथे. त्यामुळे आम्ही रूट चेंज केलाय. आणि आपली कार पण होते मागोमाग. आता जो आपण राईड घेतला तिथून जवळजवळ 600 मीटर दाखवत आहेत मॅपमध्ये. गाडीमुळे आपली स्पीड कमी करायला लागते. तर फायनली मित्रांनो वी आर ॲट अवर डेस्टिनेशन. आणि तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही प्रॉपर्टी ती आपली आहे. ठीक आहे.
आता आम्ही बाईकवर जेवढे होतो तेवढे आलोय आणि कारवाल्यांना मे बी रस्ता भेटत नाही आहे, कारण आम्हाला पण खूप मुश्किलने रस्ता भेटला आहे हा. कारण आम्ही पण इथेच होतो, पण इथल्या इथेच नुसता राऊंड मारत होतो गोल गोल, पण आम्हाला कळून नव्हतं येत. तर मित्रांनो हा आपला आहे विला. तर फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलोय आपल्या विलावरती आणि आता मी तुम्हाला आपल्या विलाची टूर दाखवतो. तर हा आपला हॉल आहे. तर बसले सर्व टीव्ही लावून सदस्य. त्या साईडला किचन आहे आणि इथे रूम्स आहे. हा इथून बाहेर जायचा डोर आहे आउट साईडला. सर्व मित्र माझ्या आता. हा बेडरूम नंबर 1. एक मिनिट. आता एक आहे रेनकोट आता ठेवलेत त्यांनी. आणि हा इथून विलाच्या फर्स्ट गॅलरीचा व्ह्यू. रूम नंबर 2 कडे जाऊया आपण. हा आहे बेडरूम नंबर 2. इथून बेडरूम नंबर 2 ची गॅलरी. हा इथून सुंदर असा व्ह्यू. जाऊया आता बेडरूम नंबर 3 कडे. हा आहे आपला बेडरूम नंबर 3. आय थिंक यामध्ये मे बी बाथरूम. ही आपली एकदम स्पेशियस अशी गॅलरी. आणि इथून आपल्याला हा आपला स्विमिंग पूल. तिथे आपण थोड्या वेळातच जाणार आहे. तर प्रत्येक विलाला सेपरेट स्विमिंग पूल आहेत, सेपरेट लॉन आहेत, एकदम प्रशस्त असे बेडरूम आहेत. त्या विलाचा मी तुम्हाला ॲड्रेस यूट्यूबच्या लिंकमध्ये खाली तुम्हाला दिसेल. खूप मजा येणार आहे. आता सर्व जण कपडे चेंज करत आहेत कारण पावसातून सर्व भिजून आले. आता वरती बघूया काय. हा आहे बेडरूम नंबर 4. ओ माय गॉड, हा खतरनाक आहे. ते चेअर इथे आपण नक्की शूट करू. कपडे आणलेत नवीन. आणि हा इथूनचा गॅलरी. वाव, खूप म्हणजे खूप जबरदस्त आहे. हा पूर्ण आपला विला असा 4 BHK विला आहे. उद्या सकाळी पण खूप मजा येईल. इथे सर्वजण एक चेंज करतात आणि आम्ही आता जाणार आहोत स्विमिंग पूलमध्ये. तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत स्विमिंग पूलमध्ये. अर्धे जण इथे क्रिकेट खेळत आहेत. जो बॉलर मार मार.
आता यांना स्विमिंग करून आणि ह्याच्यामध्ये खेळून यांना प्रीमायसेसमध्ये घेऊन यांचा कंटाळा आलाय. आता ते इथे उतरलेत खेळायला. बघा तुम्ही आता इथे खेळायला उतरलेत. खरं तर आम्हाला जायचं होतं टर्फला. इथे बाजूला आहे ना, इथे टर्फ आहे, पण ना तिथे ना कुत्रे पण बांधलेले आहेत. ते कुत्र्यांमुळे ना आम्ही जात नाही बाबा तिथं. तर टर्फ आहे, ती जाळी दिसा असेल ना, तर टर्फ आहे. पण जायला प्रॉब्लेम असा आहे तर इथं कुत्रे आहेत बांधलेले, त्यामुळे आम्ही जात नाहीत तिथे. इकडे हे पळवतो नको, जाते मोबाईल घेऊन जा बाबा. आता इथं ना सौरभ आणि अनिकेत हे चाललेत तिथं टर्फच्या जवळ. दाखवतो मग यांची मजा बघा. तेव्हा कुत्री भुंकायला लागले. सौरभ काय जाय बाबा, आपली हिंमत नाही होती तिथं जायला. आपण इथूनच क्रिकेटची मजा घेऊ. आता आमचं सर्वांचं पोहून झालंय, स्विमिंग करून झालंय, क्रिकेट खेळून झालंय आणि सर्व जण थकलोय. पण आता आम्ही जण गेले शॉवर घ्यायला आणि अर्धे जण इथे TV बघतात. तर थोड्या वेळात आराम करूया आणि त्यानंतर आपण परत पुन्हा आपल्या एन्जॉय करायला सुरुवात करूया. कारण अजून पण मन भरलं नाही आहे स्विमिंग करायचं. तर सध्या मी आलो आहे आता माझ्या रूममध्ये आणि या रूममध्ये असणारे मी, माझा भाऊ आणि प्रणय, जो जाडासा मुलगा आहे तो आपला भाऊ प्रणय पाटील. ठीक आहे, थोडा आराम करतो आता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आम्ही सगळेजण फ्रेश झाले. आता काल रात्री खूप एन्जॉय केला. परत स्विमिंग पूलमध्ये कोण गेले नाही आणि एवढा जोरात पाऊस आणि वारा सुटला होता तिथं, म्हणजे एकदा लाईट पण गेली होती. आणि त्यानंतर आम्ही थोडा डान्स वगैरे केला, स्पीकर वगैरे लावून एकदम फुल एन्जॉय केला. त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो, पण त्याचा आवाज मला म्यूट करावा लागेल कारण काय कॉपीराईट लागतो त्यामुळे. तर आत्ता आम्ही फ्रेश झालोय सर्व आणि आता मी जसं सांगितल्याप्रमाणे मी माझा आता शूट करणार आहे. माझा आउटफिट आहे सध्याला आणि मी आता थोड्या वेळातच 4th बेडरूम जिथे मी तुम्हाला काल दाखवलं होतं ती चेअर, त्या चेअरवर मी आता शूट करणार आहे. आणि इथलं वातावरण मला सकाळी उठल्या जबरदस्त वातावरण आहे, खूप मजा येते, एकदम फ्रेशनेस फील होत आहे. आपण आता शूट करू फर्स्ट, त्यानंतर मग आपण निघायचं आहे. 11 वाजता आपला चेकआउट टाईम आहे. तर या विलाची मी तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्हाला मॅप देईल आणि त्याचं रेट तुम्ही डिस्कस करा त्यांच्याशी, नंबरवर कॉल करू. आपण आधी पहिले शूट करू. तिथं प्रणयचं शूट चालू आहे. आपल्या इथं शूट करत आहे. जवळजवळ आपल्याकडे 1.5 तास उरलाय फक्त. तर 1.5 तासामध्ये जेवढा शूट होईल त्यांना. मित्रांनो, आता वाजलेत 11 आणि आम्ही आता चेकआउट केलाय आपल्या विलामध्ये. तर असंच मित्रांच्या सहवासात खूप एन्जॉयमेंट करायला खूप मजा येते. त्यामुळे तुम्ही पण कधी आलाल तर या लोणावळ्याच्या विलाला भेट द्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकले. ओके, सो खूप छान असा एकदम एक्सपिरियन्स होता या विलामधला. आणि आता आम्ही सर्व निघालो परत पुन्हा एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला. अचानकपणे टायर फुटलाय आणि नशीब गाडीला मेन रोडला 2-3 दिवस पेटला नव्हतं, त्यामुळे इथं आम्ही लोकांना गेलेत गॅरेजला आणायला. तर ते आल्यावर मग टायरची स्टेपनी आली गाडी, तर ती
आमचं नशीब आहे. बघू जसं काय गाडी रिपेअर होते. त्यानंतर आम्ही आता थांबणार होतो हॉटेलमध्ये काहीतरी खायला नाश्ता करायला, कारण भूक लागली जबरदस्त. आता बघूया इथं टायरचं आपला कधी काम होतं, त्यानंतर आम्ही पुढे गेलो. तर इथे चिक्की घ्यायला, मगनलाल चिक्की, मी तुम्हाला मगाशी जेव्हा येताना बोललो होतो लोणावळ्यामध्ये एकदम जबरदस्त चिक्कीचं हे मगनलाल म्हणून फेमस आहे. आता आम्ही चाललो आहे चिक्की घ्यायला. आता थांबलो तर टाईम वेस्ट नाही झालं होता. हे राहुलनी शॉपिंग केली चिक्क्यांची आणि मी हे घेतो आहे घरच्यांसाठी. त्यामध्ये 4 प्रकारच्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या. चॉकलेट चॉकलेट प्लेन क्रश तुम्ही पण इथे येऊन मगनलालची चिक्की. दादा बोलतायत का फ्रँचायसी आहे मगनलालची. मला इथे भरपूर शॉप भेटतील बघायला मगनलालचे. तर सगळीकडे फक्त याच व्हरायटी असेल, त्यामुळे तुम्ही कोणत्या पण शॉपमध्ये जाऊन मगनलालची चिक्की घेऊ शकता. खूप व्हरायटी आहे ड्रायफ्रुट्समध्ये, चॉकलेटमध्ये, स्ट्रॉबेरीमध्ये, खूप व्हरायटी आहे. जेली चॉकलेट आहे, सगळ्या व्हरायटी आहे. तर मी सध्या आता एक घेतोय. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी घरी सगळ्यांना खायला घेतलेलं आहे. गाडी पण अशा ठिकाणी आपली पंक्चर झाले का तिथं आपले शॉप भेटलंय आणि पद्धतशीर आपल्याला सगळे शॉपिंग करायला भेटले. आणि आता मॅकॅनिक पण आलाय. गाडी पहिले रिपेअर करून डायरेक्ट जाऊ खायला घरले. भूक लागले पहिले. आता चला आपले 4 जण आता सगळे आपण एकत्र जाऊ. इकडे कृपा हॉटेल एक नॉनव्हेज घेऊन सुद्धा आपण म्हणजे आपल्या बायकर्स लोकांची गाडी पण इथे. आपण पोचलो हॉटेलमध्ये. आता आपण आलोय साई समर्थ हॉटेल आणि स्नॅक्स इथे आलो आपण. पाहू शकता आपले मित्र सगळे आपला वेट करत थांबलेत आणि आपण तिथं चाललो. इथे छान असं शंकराची पिंड आणि छोटीशी मूर्ती आहे. इथे फायनली आता आपण आलो. सगळे मेन्यूज सिलेक्ट करतात आणि चावी पडली. छान असं हॉटेल आहे, सिम्पल आणि बेस्ट. इकडे सगळं खूप सारे फॅमिलीज आपले इथे वीकेंड्स एन्जॉय करायला म्हणून आले काही. चला आता आपण सुद्धा लवकरच जेवू. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही निघतोय. आता बघू शकता पाऊस पण खूप भरला आहे. आम्ही आता गाड्या काढतो पटापट आणि निघतो, कारण आता पहिलेच खूप टाईमपास झाला आहे. आपल्या गाडीचं जरा कारचं जरा काम निघलेलं आहे ते आपले. आता आपण ना टाईम न घालवता पटापट निघूया. फायनली वी आर इन अवर सिटी. तर आपण आता पोचलोय गावामध्ये, मोरली गावामध्ये. आणि जर तुम्हाला पण ब्लॉग बघून इच्छा झाली असेल तुमच्या मित्रांना घेऊन लोणावळा फिरायला जायचं तर तुम्ही जाऊ शकता. आणि खूप मजा आली, खूप धमाल केली मित्रांसोबत. तर आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रपरिवारामध्ये आणि फॅमिलीमध्ये शेअर करा.